वैशालीताई गेल्या बा ननदबाई आता या शेवटच्या काय तर किती त्रास देऊन राहिल्या होत्या. फालतू इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे लावून राहिल्या होत्या. घरात चैनीने राहून देऊन राहिल्या होत्या कोणाले. हो ना बिचारे. नुसतं काय म्हणते इकडची तिकडे आणि तिकडची इकडे शोभते काय बस. घरातल्या पोरीबारीनं कायले करावं असे कामं. पण काय करावं बाई, आता एखाद्याची सवय असते, ते सवय जाते काय. लाचारीला मजबूर असते माणूस. तसं झालं ननदबाईचं. पण बरं झालं काही असो, त्याला स्वतःचं समजलं ना का जाऊ म्हणून तर गेल्या. मला तर लय खुशी झाली आता त्या गेल्या तर. नाही तर किती परेशान करून राहिल्या होत्या आणि सगळ्यात जास्त मायाच मागं लागल्या होत्या. माझ्यासोबत काय वैर आहे कोणाचं काय मी बाबा. मायाच मागं लागते कोणी. आत्याबाई माया मागं लागून जाते, ननदबाई मायाच मागं लागून जाते. सारेचे सारे मायाच मागं लागते. मी काय केलं काय मी बाबा. तू बोलतं कधी मोहिनी. बोलणाऱ्याचं कसं असते, तो किती काही चांगला असं अंदरून तर अंदरचं मन पाहिजे काय कोणी. कोणाचंही कसं असते, बाहेरून तू काय बोलतं त्याच्यावर लोक जाते. तू किती काही करशील त्याच्यासाठी, त्याचं थोडी नाव असते. काही नाव असते फक्त काय म्हणते जो बोलत नाही त्याचं. म्हणून तर मी म्हणतो का उगं मुगं राहिलं ते पुरते, पण बोलून काही फायदा नाहीये. बोललं का लोक त्या माणसाचा रागच करते बिचारे. बोलणं पुरत नाही मोहिनी कोणाले. समजलं मला वाईट, पण माझ्याकडून चुपचाप नाही राहिलं होत बाबा. वैशालीताई तुम्ही राहू शकता चुप, मी नाही राहू शकत. मी तर जिथं गलत होते ना तिथं बोलतोच म्हटलं. बोलल्याशिवाय माझ्या भागतच नाही, हातातच नाही, पहिल्यापासून असंच आहे. पण एवढे लोक वाईट माने नाही. आता इथं सासर म्हटलं म्हणजे बाबलच आहे. काय म्हणते कोण ना कोणी याले वाईट वाटते, त्याले वाईट वाटते. आपण चांगल्याचंही म्हटलं तरी. चल बाबा आता घरात, मग आता इथंच उभी राहतं काय. चल ना आता जाऊ करू आता आपले कामं काय करायचे काय नाही. तर आता नंदबाई तर गेल्या, आता कोणी रोखणार टोकणारही नाही आहे. काहून हो उभ्या, काय झालं. छाया गेली वाटते गावाला. नाही आता दिसली बाबा. राजेशनं नेऊन दिलं काय तिला आता. लय दिवसची राहिली होती आता, किती दिवसची. आली तर सप्पा जातच नाही बाबा ती पोरगी. कशी आहे काय माहित. एवढाले दिवस राहते. आता काकू मायबापाच्या घरी नाही पोरगी तर कोणाच्या घरी जाईल. आता मायबापाचंच घर असते हक्काचं, का तिथे जाऊ शकते, 4 दिवस राहू शकते. दुसऱ्याच्या कोणाच्या घरी तर पचतच नाही माणूस, नाही काय. मग राहिले आता त्याला असं वाटलं असं का राहावं म्हणून. लेकरू लहान आहे तर जरासं तब्येत पाणी जरासं बरं नाही वाटत तर राहते. हो हे तर आहेच म्हणा. कोणाच्या इथं जाईन बापा, माय बापाच्या इथं नाही जाईन तर पोरगी. माया पोरीला किती दिवसची म्हणून राहिली. येव याले खालीच नाही बापा. काय करावं ना काय नाही तर असं असते काय कुठं. तिची सासू तर अशी आहे का काही विचारू नको. मोठी काटेकोरपणे ठेवते माया पोरीले. कुठं जाऊ देत नाही, काही येऊ देत नाही. आणि मग पोरगी निरी सासूच्या मनानं ऐकते. मग सासू तशीच असेल ना काकू. सासू तर त्याच्या मनानं करत असेल का नाही, तेव्हाच ऐकते सोन. नाही तर कोणती सोन आहे आता सासूच्या मनानं ऐकते. गेला तो जमाना पहिलचा. सासूच्याच मनानं ऐकते नुसतं सोन म्हणून. नाही करते म्हणा तिची सासू तिच्यासाठीच करते. ते दोघं भाऊ आहे ते घरी. तर ते दोघं भाऊ आहे, ह्या दोघी जावा आहे. तर त्या लाईनीपेक्षा ना हिच्यासाठीच करते सारं. पहिले हेच होती का नाही. लाईनी तर आता आली, यावर्षीच झालं लग्न तिच्या देराचं. पण म्हटलं एवढी हे करते म्हटलं माझ्या पोरीला चाहते म्हणून माझी पोरगी तिले कणी आई करते. आणि बस मला तर फोन नाही करत एखादा. मी तर आठवत नाही बापा तिले. नशीब लागते ना काकू अशी सासू सासरे भेटाले, नाही काय. असं सासर भेटाले नशीब लागते. नाही तर हाय बापा कोणाकोणाचं तर असं राहते. किती काही करा ना काही करा तरी सासूचे टोमणे आहेच वरतून ऐकाले. हो तेवढ्या बाबतीत मी सुखी आहे माय. आणि माझी पोरगी तर त्याच्यापेक्षा सुखी आहे. तिची ननदही म्हटलं अशी साजरी आहे. 2 नंदा आहे तिले, पण दोन्ही नंदा अशा मस्त आहे. आता मायचे गुण बाई, जशी माय तशा पोरी. नाही तर मग राहते माये वच राहते पोरी तशाच. पोरीच कायच्या सुधारल्या राहते. एकही गोष्ट म्हटलं इकडची तिकडे होत नाही. आणि किती मोठी चूक झाली ना तरी त्या पोटात घालते. अशा नंदा आहे तिच्या, अशी सासू आहे. चांगला आहे हो काकू, चांगला आहे, मस्त आहे. चल बापा जातो आता घरी. हो तुम्हाला आता काय म्हणते, पोरीले सासर तर चांगलं भेटलं. आता तुमच्या सुनीले सासर चांगलं भेटलं, पण सुनीले राहायची रीतच नाही तुमच्या. नाही सून का चांगली राहते आता. नाही बिचारी राहते गीते चांगली मोहिनी ते. आता कामही करणं थोडेफार शिकून गेली आता ते. पण आता गोष्ट अशी आहे का हे पोट्टच बिघडल्यासारखं करते. आता कधी कधी पिऊन येऊन जाते तर कधी कधी काही करून घेते. काय करावं बाई याचं. किती सुधरावं हो याले, कुठं न्याव याले. त्याला तर मी आता 8 दिवस झाले घरातून बाहेरच हाकलून दिलं. येऊनच नाही राहिला घरी. काय माहित बाहेरच झोपून जाते रात्री आला म्हणजे. आणि खाते कुठं ना काय कुठं माहित नाही. आणि ते तर सप्पा बोलत नाही याच्यासोबत आता. कारण का तिचे मायबाप तर माहित आहे तुला कसे आहेत. नाही म्हणे माझ्या घरी पाहिजेच नाही म्हणे आता. मग मीच सांभाळतो बाई तिला आता पोरीसारखं. राय म्हटलं बापा आता इथंच. बरोबर आहे काकू तुमचं. मग खरंच बरोबर आहे का तुम्ही सुनीले पोरीसारखं सांभाळून राहिल्या. एक वेळेस पोराले दूर करून राहिल्या, पण सुनीले चांगलं सांभाळून राहिल्या. आणि तिने काय ज्यांना चांगलं वागायला पाहिजे तुमच्यासोबत आता. नाही वागते ना, वागते चांगली वागून राहिली आता. तिच्याकडून जे झालं ते करते इथे. पहिले वाटते जराशी सनक मनक आहे म्हणून, पण नाही आता जराशी चांगली वागते. आई करते, आपल्याजवळ राहते, बसते बुटते बोलते. याचं सांगते काही असं आहे तसं आहे म्हणून. आणि चूक झाली आता तिला पस्तावा होते त्या गोष्टीचा. पण काय करून ती पस्तावून तरी काय करून सांग. आता काही होणार आहे का त्यानं. नाही ना काकू, आता एक वेळा झाल्यावर कुठं दुरुस्त होत असते काही ती गोष्ट. जाऊ द्या आता, जे झालं ते झालं. सुधारणच आज नाही उद्या तुमचं पोरग कधी ना कधी.
वाटणच त्याला कधी सुधराव तर सुधरून जाईल. तुम्ही कुठे गेले होते काकू आता? गेली होती आशाबाईच्या घराकडे. म्हटलं चल जराशी जाऊन पाहतो म्हटलं. आता लय दिवस झाले गेली नाही. नेहमी जातो मी. काही फुलं गिलच घेऊन येतो जराशी देवपूजा करायसाठी. पण आता तिथं काय म्हणते फुलंही दिसले नाही. सारे तोडून घेऊन जाते हो बाया सकाळीच. मग बसले घंटाभर चहा पाणी पेली. आता आली बाई. आता जातो घराकडे. आता त्या काजलले सांगा लागते. तिच्या समोर समोर राहिलं तर करते ते काम. आपण जर टाकून गेलं तिच्यावर तर नाही होत मग तिच्याकडून. हा काकू बरोबर आहे. शिकवत जा सुनीले. हो हो ठीक आहे येतो मग मी. पाहिलं वैशाल ताई अशा राहते काही काही सासवा. कशा सांभाळून घेते सुनीले. आणि हाय आपली सासू. आपल्याला सगळं येऊन ना सगळं करू नये म्हटलं. आपल्या काय म्हणते तर असं समजा का गोटेच आहे जसे काही आपल्या उरावर. किती काही करा ना काही करा. एवढंही करतो आपण तरी. आणि हे पाय सासू हे सासूच आहे ना. आणि हिचं मन कुठं असन. हा मग सून चांगली नाही वागन काय. जर असं वागलं तर सून कशी चांगली वागन. मग काय म्हणते सुना चांगल्याने राहत म्हणते. आणि यायच्याच वाणी यायची पोरगी आहे. आत्याबाई वाणी पोरगी आहे आपली ननदबाई. नाही तर मग जसं आता ह्या सुमन काकूची पोरगी पहा बरं. त्याच्यासारखी बनून म्हणते मायसारखीच पोरगी राहते म्हणते. हो बरोबर आहे मोहिनी तुझं. हाय गे बरोबरच. वैशाली ताईले फक्त बरोबर आहे. आणि हा तुझे बरोबर आहे मोहिनी. एवढंच बोलता येते. दुसरं काहीच त्या बोलत नाही. हा हा का कोणती गोष्ट करण हे काय माहित कोणावानी येतं. याची आई अशीच असेल मग माती मंदासारखी. असा ह्या सुनीने सारा वैताग आणून टाकला म्हणून मला करायला लागून राहिला आज. नाही तर कायले करायला लागलं असतं. सून असून मला स्वयंपाक करायला लागून राहिला. सारे कामं करायला लागून राहिले घरातले. सून असून काही कामाची नाही माई. उठले सुटले का मायच्या घरी पळते. हा असं आहे. मोठ्या घरची सून करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे काय. गरीबाची पुरली बापा पोरगी करणं. पण मोठ्याची नाही पुरली. गरीबाची पोरगी दबून तरी राहते जराशी. करते आपल्या मनानं ऐकते. हा ये तर बस उठले का पळूनच जाते. माय बापाला सांगून ना माय बाप असा ना माय बाप तसा. माय बापाच्या घरी 1 करोडाची इस्टेट अशीच सांगते. रबत दाखवते बापा. आता आपल्या घरी आहे ना असं थोडी आहे. आपण काही एकदम वज्जर काय फकीरच आहे काय. पण नाही आपलीच दाखवते नाही. मलाच तही लागली होती तरी हे म्हणेच मले करू नको म्हणे. साधारण घरची पोरगी करून घे म्हणे. नाही मोठ्या लोकांची आहे. हुंडा भेटते असं भेटते तसं भेटते. घे ना म्हणा आता. माहीत शकते ना आता चांगली. हुंडा दिला तिच्या बापानं. मग आता आयुष्यभरासाठी झाला तो हुंडा. तिने तर जसं आता खरेदूनच घेतला आहे मले. आता ऐकते काय ती. काही येते ना काय येते आता येतही नाही ते. एवढं तिले म्हटलं सोडचिठ्ठीचा कागद पाठवतो तरी शब्दांनी बोलली ना बाई साहेबा. काही बोल नाही चाल नाही काही नाही. तरी बिचारीनं माझ्यावर आरोप लावले. हा अशी करते सासू बोलते बापा. नवरा मारते. नवऱ्यानं मारलंही म्हणते. 5 बोटाची थापट नाही मार माय पोरग. अन मारलंही म्हणते बाई. सांग आता किती खोटा दिवसांनी किती आरोप लावले हिनं. लावू दे लावते तर. आता पोरी भेटून नाही राहिल्या म्हणून सांग. नाही तर हिच्या बाणीवर माझ्या पोरासाठी साजरी पोरगीच आणून दाखवली असती. पण काय करावं आता. काळ पडला असा. पोरी भेटून नाही राहिल्या बापा. एवढं हिऱ्यावानी पोरगा आहे माया. हा लाखात एक पोरगा आहे. का हात नाही लागत बायकोले. जरासही बोलत नाही. शब्दानं बोलत नाही. गेली तर शब्दानं काही म्हटलं नाही. तरी काय म्हणते तर त्याच्यावरच आरोप लावले. कितीक दिवस लावशील म्हणा आरोप. कितीक दिवस मायबाप ठेवते तर माहित पडते ना. भाऊ भावजाई आहे ना घरी. नुसतं काय मायबापच आहे काय. भाऊ भावजाईच्या हाताखाली राहणं सोपी गोष्ट आहे काय. आणि इले काय चोनके धंदे करायची सवय. भावजाई टिकू तरी देते का इले. हिची तर भावजाई एक मोठी खतरनाक आहे ती मधातली. ते कोणाला तरी टिकू देते काय. हा इले टिकू देणार आहे. इले असं वाटते का नाही सोपंच आहे मायबापाच्या घरी राहणं. मायबाप लग्न झाल्यावर काही आपले राहते काय. हे तर त्याच्या पोराच्या सुनायच्याच मनाचे राहते. आई 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 पाहुणे आले ना आपल्या घरी. पाहुणे आता कुठचे पाहुणे आले रे आपल्या घरी. हा मला असं वाटते 2-3 जणांच्या कानावर टाकली होती गोष्ट त्या लग्नासाठी. तर पोरीगिरीचे निरोप घेऊन आले असं कोणी. हा चल बरं पाहू. बरं जरासा पद्धतशीर राहायचं पद्धतशीर बोलजो. तसा पद्धतशीरच आहे म्हणा तू. पण त्याला असं वाटलं पाहिजे का नाही बा चांगला आहे पोरग म्हणून. आई ते नाही ना. छाया छायाला घेऊन आला तिचा भाऊ राजेश दादा आणि छाया 2 जण आले. आणि बाबू याला आला काय रे. आली काय ते बाबू याला आहे ना. बाबूची लय आठवण येऊन राहिली होती रे मला आता. मी म्हटलं नाही बाबू गेला म्हटलं तिकडे आता काही येत नाही म्हटलं. आता मला पाहायला भेटते नाही भेटत म्हटलं. असं वाटलं होतं मला आता. चांगलं झालं बापा आले तर. पण काही बोलले गेले काय रे. काय कायच्यासाठी आले. नाही तर आली असं निसा टाकाले. तेवढं माहित नाही आई. ते आले की नाही बाबा बसले आहे समोर. बाबा बोलून राहिले. बोले म्हणे आईला सांग म्हणे. आईला आवाज दे म्हणे. म्हणून मी इकडे आलो. पाहिजे हिशा गोष्ट गिष्ट करण नाही तर मग पाहिजे बरोबर. हा हिस्सा देत नाही म्हणा मी. वागवायला तयार आहे म्हणा असं म्हणजो. आई तू चालतं करी पहिले. नाही म्हणत ना मी काहीच नाही बोलत ना. तू बोलजो. कसं काय मामाजी मग. आता आणून घातलं बा बहिणीले. अन काय म्हणते आता ते म्हणे मी जातो म्हणे. तर म्हटलं ठीक आहे बा जाय म्हटलं. पोचून देतो म्हटलं तुला. एकटी काय जातो म्हटलं. आणून दिलं. तुमची अमानत तुमच्या घरी आणून दिली बा. बापू पाहिजे बा सांभाळता माझ्या बहिणीले. काही मारू जोडू गिडू नका बा. नाही नाही आम्हाला आनंद झाला बा. आमची सून आमचं लेकरू आमच्या घरी आलं. याच्यात आम्हाला लय आनंद झाला. आम्ही तर कधीच म्हणू का आमची सून आमच्या घरी पाहिजे म्हणून. घरची लक्ष्मी होते शेवटी आमच्या. आम्ही कायले करू असं. अरे काही मार नाही जोड नाही काही नाही काहीच नाही.
त्रास नाही. विचारा तुम्हीच तुमच्या माझ्यासमोर विचारा बरं. विचारा तुमच्या बहिणीला खरंच मारलं काय म्हणून. जाऊ द्या ना मामाजी, आता जे झालं ते झालं. जुनं पुराण विसरून जा आता. पण आता जे होणार आहे त्याच्यावर ध्यान द्या तुम्ही आता. काय लिहिला लावा बापा कोणावर खोटे नाटे आरोप मग? हा, मारणं नाही, जोडणं नाही, बोलणं नाही, चालणं नाही, शब्द बोलत नाही म्हटलं पोरग, तरी तुमच्या बहिणीनं असे आरोप लावावं काय? हा, तुम्ही सांगा आता समजून. अन चांगलं कडक करून पाठवा. कडक करूनच ठेवा तुमच्या बहिणीले, नाही तर मग सांगितलं नाही म्हणा. हो, आता काय म्हणते, बोरायचे निरप येऊन राहिले आमच्या घरी पोरासाठी. काय मामीजी, असं होत असते का? अशान चालत असते काय? नाराजी तर प्रत्येकाची असते. मग नाराजीसाठी कोणी काही एकदम काही दुसरं लग्नच करून घेते काय? असं असते काय कुठं? बापा त्या दिवशी सोडचिठ्ठीचा कागद पाठवतो म्हटलं, तर शब्दाने बोलली ना तुमची बहीण. म्हटलं काय काही तिनं? काहीच नाही म्हटलं. काय येतो का जातो का थोडे दिवस थांबा. हा, असते माणसाचा राग, आम्ही मानतो ना. राग तर प्रत्येक माणसाचा असते, येतच असते. पण काही केलंय नाही तरी तुमची बहीण उठून पाहिजे फक्त कामाच्या धाकानं. आता 4 कामं तर करावंच लागते. आता तुमच्या घरी सुनवायरे आहे, मग काय त्या कामं करत नाही? कोण करते? तुमची आई करते काय कामं? नाही, आमची आई काहीच नाही करत बा. ह्या दोघी तिघीच जणी करते जे करायचं आहे ती. लहान तर काही करत नाही, लहान सून बाई. अन जे आहे तर माझ्या घरची, माझी घरवाली न दादाची घरवाली, दोघी वहिनी आणि मोहिनी, ह्या दोघी जणी करते सगळं. बाकी तर कोणीच काम नाही करत घरात. आई तर दिवसभर बसली असते, आराम करते. सुना असल्यावर सुना करूच नाही देत आईले. मग तेच तर म्हणतो मी. आणि तुमच्या बहिणीचं म्हणणं आहे का मी काम करतो तर तुम्ही काम करा, मी बसतो तर तुम्ही बसा. हिचं म्हणणं असं आहे. हे काय म्हणते, मी काम करतो ना तर तुम्ही बसल्या ना करू म्हणते, तुम्ही काम करा. इले भला हे सुटते. हा, इले मोठा राग येते आपण बसलं राहिलं म्हणजे. आवडत नाही इले. आता मी लेकरू सांभाळून घेतो. हा, चल बा, लेकरू आहे लहानसं तर तू काम कर, मी लेकरू सांभाळतो. अन हे जर जेव्हा आराम गिराम करत असले, लेकराजवळ झोपली असली तर मी हिला आवाजही देत नाही बा. चल बा, जाऊ दे, लेकरू आहे लहानसं तर माय लेकराजवळ पाहिजे, तर मी हिला शब्दाने म्हणत नाही, तरी बा ही अशी करते. हा, मग कुठपर्यंत सहन करण? सहन करायची हदही असते ना. जाऊ द्या ना, आता झालं गेलं पार पडलं. आता काय त्या गोष्टी धरून बसता काय? आता सोडून द्या त्या गोष्टी. आणि आता काय म्हणते तर चांगल्या मतानं राहा, आता आनंदी राहा बरं. आता मी काय, मी तर बा आता आलो, पोहोचून दिलं, चाललो आता गावाकडे. आणि बाबूली आणून दिला. तर तुमचा बाबू आमच्या घरी होता तर तुम्हाला कमी नसन. हेच तर आहे ना बापा, मन गुतलं राहते ना लेकरात. लेकराची आठवण येते. आम्ही सोडून जरी दिलं त्या दिवशी तिथं, पण म्हटलं लेकराची आठवण आम्हाला गमे नाही. पण म्हटलं काय माईच्या पासून दूर करावं लेकरू, म्हणून आम्ही आणून दिलं त्या दिवशी. राजेश दादा, तुमच्याविषयी काही नाराजी नाही आहे बा आमची. आम्ही म्हणतच नाहीत का तुम्ही लोक वाईट आहे म्हणून. पण आता हे छायाला समजायला पाहिजे ना. आपलं घर, आपल्या घरातल्या गोष्टी काय लोकांना सांगा लागते. आजू शैले बाजू शैले साऱ्या लोकांना सांगते घरातल्या गोष्टी. सासू अशी करत नाही, सासू तशी करत नाही. अरे तुम्ही दोघी सासू सुना पहा ना, काय करायचंय काय नाही. तर लोकांना काही मदत टाकतं तुमच्या घरात. लोक तर आगीत तेल ओतायला तयारच राहते. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पटलं मलाही पटलं. मी असंच बोलतो माझ्या घरवालीले, असं नाही का बोलत नाही म्हणून. चुकलं ना तर आपणही सप्पा बोलतो. बाईचं चुकलं तर माणूस बोलते, माणसाचं चुकलं तर बाई बोलते. आणि बोलायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे. पण असं आपल्या घरातलं इकडे तिकडे सांगणं हे बरोबर नाही आहे. बरं जाऊ द्या, आता जे झालं ते पार पडलं. सुनबाई, जा तुम्ही तुमच्या खोलीत. याले घ्या बाबूले, झोपून द्या. याले ह्या पा झोपी आला, याला झोपून द्या. मस्त आपल्या खोलीत जा, फ्रेश व्हा आणि चहा बनवून आणा आमच्यासाठी. हा मामाजी. मामाजी, चुकलं माय, मी तुम्हाला त्या दिवशी बोलली होती ना, तुम्हाला बोलली, आत्याबाईला बोलली, आत्याबाई मला माफ करून द्या. आता नाही करणार असं मी कधी. आता मला माझी चूक कळली ना, का सासरच आपलं घर राहते म्हणून. आणि तुम्ही बाबूचे बाबा, तुम्ही मला माफ करून द्या आता. अरे बाई, आता तू आमची पोरगीच आहे, पोरी समानच आहे ना आमच्या. मग आम्ही काय तुझ्यावर राग मानू? आमच्या मनात तुझ्याविषयी राग आहेच नाही ना. आम्ही तर कधीच म्हणून राहिलो का आमची सुनबाई येऊन गेली पाहिजे म्हणून वापस. तशी राजेश भाऊ, तुमची बहीण मस्त आहे स्वभावानं, असं नाही. ते आता जरासं होतच राहते, सासू सुनायचं चालूच राहते. पण मला मोठा जीव लावते बा, बापासारखा जीव लावते. मी कायले खोटं बोलू? आता चालूच राहते, बोलणं चालणं होतच असते. बाप लेकराले बोलते, लेकरू बापाले बोलते. काय रे बा, आता ही शेवटची चूक होय. आता याच्यानंतर जर चूक झाली तर मी सहन करणार नाही. माझ्या पोराचं लग्न करून देईन म्हणजे करून देईन. आता निर्पय येऊन राहिले त्याच्यासाठी. हा, आपल्या घरी काही कमी नाही कोण्या गोष्टीची. आणि काय म्हणते तर पण करून दिलं तर मग म्हणशील अजून, मग पस्तावा करशील. नाही नाही आता बाई, आता चांगली राहीन ना मी. आता नाही, आता ही शेवटची चूक. आणि तुमच्या बहिणीला अजून समजून सांगून द्या का मोठेपणाचा आव दाखवते ती. माझ्या बाप मोठा आहे, लखपती आहे, करोडपती आहे, असं दाखवते. हे जमत नाही आपल्या घरी. आपल्या घरी कसं आहे, जे चटणी मीठ भाकर असेल ते तुम्हाला खा लागल. मी जे खातो ते तिला खाऊ घालतो. मी चांगलं काही तर तिला चांगलंच खाऊ घाला. विचारा तिला कधी आम्ही काही खा प्यायची का कोण्या गोष्टीची मनी आहे का तिला. तर छाया, आता चांगली राहायचो. हा, आता कंप्लेंट नाही आली पाहिजे आईबाबापर्यंत. आपल्या आईबाबाचं नाव उच्च झालं पाहिजे. पोरीनं, पोरीच्या यानं मायबापाचं नाव म्हटलं चांगलं होते. कोणी म्हणते याची पोरगी होय, अमुकची पोरगी होय, ढमुकची पोरगी होय, हा अमक्याची बहीण होय, टमक्याची बहीण होय, असे म्हणते लोक. चांगली आहे, चांगली आहे, चांगली राहते सासरी, असे म्हणते. नाही तर मग आहेच लोक शेण घालायला तोंडात तयार. राजेश दादा, आता याच्यानंतर कंप्लेंट येणारच नाही मैवाली तुमच्या घरी. हा, मी म्हटलं इथून कधीच येणार नाही आता तिथं वापस.
आली तर 2 दिवसासाठी येईन आनंदी आणि 2 दिवसासाठी वापस जाईन. दोघं जण सोबत येऊन दोघं जण सोबत जाऊ. ते आण बॅग, मी घेऊन जातो खोलीत. हो घेऊन जा ना, घेऊन जा. मी पण येतो तिकडे, चहा करतो ना सगळ्यासाठी. छाया, खरोखर सांग बरं, मी तुला मारलं होतं काय पण? हा, खरंच सांग. घे बरं लेकराची शपथ, मारलं होतं काय मी तुले? नाही मारलं होतं, नाही मारलं. मला जायचं होतं म्हणून खोटं खोटं बोलली होती. पाहिलं रे राजेश, पाहिलं म्हटलं. हा, बोलली होती की नाही खोटं? मी तरी म्हटलंच ना खोटं बोलून राहिली म्हणून. अरे आम्ही असं काही केलंच नाही. मग म्हणूनच एवढं बोलून राहिलो, पण मान उच्च करून नाही तर बोललो नसतं म्हटलं. बरं जाऊ द्या ना, आता जे झालं ते झालं, निपटलं आता. आता चांगलं ना राहा बा. बरं जा, आता तुम्ही दोघं जण बोलून घ्या आणि ते काय म्हणते बॅग गिग ठेवून द्या नेऊन. सुनबाई, चहा करून आणा तुम्ही. आता मस्त जेवण करून जा. आता मस्त मटण गिटन आणतो. हा, मटण आणतो, मटणाचा बेत बनवतो. मस्त जेवण करा आणि मगच जा. तसं जाऊ नाही देत आता मी. हो रे बाबू राजेश, मस्त आता बनवतो मी माझ्या हातचं. पाय खाऊन तू आई बनवते असेल ना तसं त्याच्यात आईसारखंच. आता मी तुझ्या आईसारखीच आहे राजा. हा, आईच्या हातचं कोण पाहिजे आता. नाही नाही मामीजी, आता जातो ना गावाकडे. आता मला कसं ड्युटी टाकून आज आलो, मी ड्युटीवर नाही गेलो. बाबा म्हणे नेऊन घाल म्हणे इले, तर आणून घातलं बा. मग कसं आता बहिणीचं घर चांगलं राहिलं तर भावाला चांगलं वाटते. हो रे, कोणी पोरगी घरी बसली असते तर माय बापाला बरं वाटते काय राजा. पण आता पोरी बारीनं असं नाही केलं पाहिजे. अरे तिले म्हणतो आम्ही किती डाव, असं खोटं नाटं नको बोलू. हा, खोटं नाटं बोलून काय भेटते रे? उलट काय म्हणते तर आपलंच हे होते, आपला जय जयकार होते ना आपलाच हाहाकार होते. पण आता समजायला पाहिजे, आता लहान आहे काय ते, लेकरू आहे. आंबाने असं वाटते काय का लेकरू टाकून गेली पाहिजे. चल हिस्सा तर देऊनच देऊ तुला जे द्यायचं आहे ते, त्याच्याबद्दल काही विषय नाही. नुसतं पैशासाठीच भांडते बा, पैसा पैसाच करते. आता काय करता काकू, आता ती आहे पहिल्यापासून पैशात राहिली. तिच्या हाती आहे पैसा. आता तिला दिसत नसून पैसा तर तिला वाटते आपल्याजवळ पैसा राहिला पाहिजे म्हणून. काही ना काही देऊन देत जा ना तुम्ही खर्चा पाण्याले. अरे बापा, त्याचा पुरा पैसा तिच्याच जवळ राहते ना. मांग तुला काय सांगितलं का त्यानं 50,000 रुपये हिच्या याच्यात टाकले. कायसाठी टाकले ते? काळी अडचणले. तुला काही लागलं असं वरलं तर घेत जाय. हिनं त्या गेम मध्ये उडवून टाकले. हा, आता मग तू सांग, हे असं गलत रस्त्याने उडवून तर बोलणार नाही का राजा? त्याच्यासाठी तर बोलतेस, कोणीही बोलते. मी बोलतो, तू आई राहिली असते सुनील तरी बोलली असते, तूही बोलला असता. सगळेच बोलते. काकू आता काय सांगू, माझ्या घरवालीले मग आई किती बोलते, कितीकच बोलते. कारण ती अशी जराशी बोलायला आहे ना, तशी मनानं चांगली आहे. पण बोलते कोणी, आई किती बोलते तिले, खूप बोलते खूप बोलते. अन दुसरी गोष्ट म्हणजे मी पैसे देत नाही म्हटलं एवढे खर्च आले, मोजकेच देतो. हा, तरी म्हटलं मी बोलतो. थोडेसे जरी 10-20 रुपये इकडे तिकडे झाले ना तर बोलतो. मग एवढे मोठे 50,000 जर झाले तर बोलणार नाही काय? साहजिकच गोष्ट आहे, कोणी बोलत असते. सासू सासरे असो, मायबाप नाही बोलत काय? मायबाप बोलते. करा ना मग स्वयंपाकाची तयारी. हा, मी जाऊन आणतो, मटण आणतो मस्त 1 किलो. अन बस, बनवा भाजी, बनवा मस्त भाकरी बनवा. आता करा पाहुणचार. नाही नाही मामाजी, मला जा लागते बा. आता मी जेवण नाही करत आणि काहीच नाही करत. आता बस 1 कप चहा पितो आणि निघतो. आणून दिलं पहिले, तेच लय झालं. इथपर्यंत आलो होतं कारण आता ती बाबानं म्हटलं होतं म्हणून आलो मी, नाही तर आज मग येणं नाही होत होतं. काय उठपाय करता रे, बस ना. हा, उठपाय जेव्हा आला तेव्हा उठपाय. बस जरासा. काय म्हणते, करतो लवकरच करतो. जेवण कर ना मग जाय. चालत नाही का तुले? नाही, चालते गेलते आपल्याला, असं नाही आहे चालत नाही म्हणून. पण म्हटलं आता काय हे करावं, म्हटलं आता वेळ टाइमपास होते. आता ऑफिस होते काही नाही तर तुमचं ऑफिस तर आता होणार नाही. मग आता त्याच्यापेक्षा थांबा आता. मामाजी होते ना, घरून करतो ना. मग राहिलं सोयलं जे काम असते का नाही ते घरून करून घेत असतो. म्हणजे मग पेंडिंग पडलं राहत नाही. ठीक आहे बा. मग आता नाहीच थांबत म्हणते तर काय करावं आता? आता आपण तर म्हणून राहिलो थांबा म्हणून याले. आता नाही थांबत म्हणते तर मग काय करावं? हो ना राजा, थांब ना जरासा. थांबून जाय 2-3 घंटे. आणि 2-3 घंट्यात काय स्वयंपाक गिपाक होऊन जेवण गिवण होऊन तर निघतो तू. अजून काही झाक नाही झाली. नंतर कधी येईन ना काकाजी, नंतर येईन ना. येईन मग राहीन, लागल तर रातभर राहीन. आणि मोहिनीला घेऊन येईन, 2 जण येईन आम्ही. मांगल्या दिवशी आले होते ते. तुझी मोठी भाऊजाई, ती घरवाली आणि तुझा मोठा भाऊ, 3 जण आले होते हे. विचारपूस करायसाठी काय झालं काय नाही म्हणून. ही छाया गेली होती तेव्हा. म्हणजे हिनं असं केलं कधी तर मारलं काय नाही मारलं काय, छानबीन करायला आले होते बापा ते. असं त्यानं तर काही सांगितलं नाही आम्हाला, का आम्ही आलो का गेलो का काही म्हणून. काहीच नाही बोलले होते. आम्हाला म्हणे काही सांगू नका म्हणे. तू विचारपूस करायला आले होते का खरंच मारलं काय बा? तुझा मोठा भाऊ भल्ला कडो काय राजा? हो, त्यानं तर फुल तयारीच करून घेतली होती आम्हाला अंदर टाकायची. पण त्याला साबित झालं का नाही बा, आम्ही मारलं नाही काही केलं नाही म्हणून. काय म्हणते तर ते सही सलामत वापस गेले बा. नाही तर बस आम्हाला तर काही कामची काही खबर नव्हती त्या दिवशी. म्हणजे आम्हाला खोट्याच्या याच्यातही फसवलं असतं. नाही नाही, दादाचं काम तसंच आहे. दादा कसं आहे, कोणालाच बोलत नाही, कोणाच्या वाटी जात नाही. पण कोणा जर त्रास दिला ना त्याला सोडत नाही तो. लय खतरनाक. आम्हीच तर दादासोबत बोलत नाही काही. आम्ही तर सोडा. बाबा जास्त बोलत नाही दादासोबत. बाबानी आईनी कोणीच नाही बोलत. दादाचा स्वभाव सगळेला माहित आहे का, जेवढा तो प्रेमळ आहे ना तेवढा रागीटही आहे. म्हणून कोणीच नाही करत दादासोबत. नाही नाही, चांगला आहे चांगला आहे. खराब कायचं चांगलं आहे. आता आपल्या बहिणीला त्रास झाला तर भावाला दुःख होतेच ना.
कोणताही भाऊ असो, त्याला जर दुःख नाही झालं तर भाऊच कोण्या कामाचा मग. पण आता खरं आहे खोटं आहे ते छानबीन केली तुमच्या भावानं, हे लय चांगलं झालं. नाही तर मग देते भाऊ आम्हाला टाकून, राहिलो असतं तिथं चक्की पिसत काही खोट्याच्या आरोपात. हो बरोबर आहे. बरं जाऊ द्या, ते आता झालं गेलं पार पडलं आता. आता काय करते त्या जुन्या गोष्टी आठवून कधी मग अजून अजून राग येते माणसाले. त्याच्यापेक्षा जाऊ द्या. चला मग चालतो मामाजी मी. येतो आता बाई. हो ये. बरं बरं या मग आता. आता म्हटलं बापा थांबा म्हणून तुम्ही नाही म्हणता तर मग आता. येईन ना मग कधीतरी. बरं बरं ठीक आहे. बाबू चालतो मग मी. हा टाटा बाय बाय. तो कायचा बोलते रे आता सध्या. सध्या बोलत नाही तो, पाहिजे फक्त तुले मोठं मोठं. जायचं मग आता बाई मामाजी. सांभाळजा मग आपल्या बहिणीले. हा येतो मग मी. हो हो ये. असं आहे, असं राहते समजदार लोकांचं. नाही तर आहे भांडायला आला असता एखादा भाऊ राहिला असता तर. त्याला माहित आहे ना का कोणी काही केलं काय आपल्या बहिणीले, मारलं का जोडलं का बोलले का चालले काही ना काही. मग कायले बोलन, कायले काही म्हणणार आहे. आणि तसे लोक समजदारच आहे ते. आता असते एखादं एक घरात सगळे सारखेच निघत असते काय. नाही हेच आहे बापा, मोठी झुलाला ये तुमची सून. हा आता बोलायलाच पुरत नाही तिला जास्त, मी तर बोलतच नाही तिच्यासोबत आता. काही कामाची गोष्ट नाही आहे. कामापुरतं बोललं आपलं झालं. नाही काय काय करता हे असं आणून पाडते अंगावर. माहित नाही का तिचा भाऊ किती किती बोलून गेला बापा मागं मोठा. हा मग असे जर भाऊ असले तर आता ह्या समजदार आहे एक राजेश. यानं काय म्हणते तर समजदारीनं गोष्ट केली. तसं नाही आहे, ह्या राहते गावात. याला सगळं घरातलं माहित राहते. त्याला काहीच माहित नसते. त्याच्या समोर जेवढं ठेवलं तेवढंच त्याला माहित आहे. म्हणून तो चिडला. अन याचं आहे तर याले घरातलं माहित राहते सगळं. ह्या घरातच राहते कायमचा. मग ह्या कसा चिडन. याला माहित आहे ना का चूक याची आहे तर चूक त्याची आहे. दोन्ही पार्टीची बरोबरी चूक आहे. हो बरं झालं आणून घातलं बापा. पोरग झुरणी पडलं होतं ना. हा आपण काय पोराचा संसार तोडावं काय व? शोभते का आपल्याला, चांगलं वाटते काय ते पोराचा संसार तुटला म्हणजे? नाही नाही आपण कुठं म्हटलं संसार तोडाचा आहे म्हणून. तुम्हीच तर निघाले होते लग्न करायला पोराचं दुसरं. हा नातू आहे आपल्याला का काही आहे. अहो ते एक नाटक होतं. नाटक होतं ते, तुम्हाला सांगू काय आता? जरा जोरानं कल्ला करू काय? नाटक होतं ते पोरी पाहायचं. कसंही बा आपण म्हणन का पोरी पाहतो लग्न करतो तर धावपळी करत येईन. तिचं सारं इथंच आहे ना. हा लेकरू इथं, नवरा इथंच. किती नाही म्हटलं नवऱ्यातून मन निघते का कोणाचं? हा नवरा तर नवराच असते. किती झालं तरी त्यानं काही केलंच नाही तर ते काय आता बाया बाया गेल्यासारखी गेली होती, काही ना काही भेटलं पाहिजे म्हणून. मग त्याला नाही जाऊ शकत ते सोडून. मी पाहिलं तिचा भाव. बरं जाऊ द्या, चहा शिजला काय तर पहा. चहा शिजून राहिले का तिकडे काय करून राहिले दोघं जाऊन पाहता सुनील आणि तुमच्या पोराले. आता मी त्याच्या खोलीत जाऊन पाहू काय काय करून राहिले काय नाही म्हणून. काही आहे तुम्ही तर चहा आणतो लागन तर करून. ते काही करू तिकडे. बाबूले पाहिजे काही देऊ का त्याला, पाणी गिनी आणून देऊ का त्याच्यासाठी? हो आण ना, पाणी आण, बिस्किट आण त्याच्यासाठी. एवढ्या दुरून आला तो. पाय ना कसा उगा बसलाय. बोलला शांत झाला या तो. शांत पोट भरलं असेल त्याचा आता म्हणून शांत आहे तो. नाही तर शांत राहते तो. शांत गिंतन राहतो तो तर बस. चला मग पाहू आता बाकीचा आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला हाईप द्यायला विसरू नका. आणि आपलं दुसरं जे चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याला पण सपोर्ट करा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तोपर्यंत मोहिनीचा बाय बाय तुम्हाला सगळ्याला.